लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्वांनी हे ठरवलं होतं की जनतेप्रती असलेली आपली जी कर्तव्याची भावना आहे त्यातून आपण या मतदारांना, पुणेकर जनतेला आन्सरेबल आहोत. आपण काय काम करतो हे जनतेला सांगितलं पाहिजे आणि जनतेला आपण लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आमदार असतील, खासदार असेल, आम्ही सगळ्यांनी उपलब्ध राहायला पाहिजे. जनतेच्या समस्या, अडचणी काय आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या सोडवण्यासाठीचा एक चांगला उपक्रम गेले 17 महिने खासदार जनसंपर्क सेवा अभियानाच्या माध्यमातून आम्ही राबवतोय. आजचा 17वा हा जनसंपर्क सेवा अभियानाचा कार्यक्रम होतोय. तो पर्वती विधानसभा मतदारसंघात होतोय. त्यामुळे मी, आमच्या राज्याच्या मंत्री आदरणीय माधुरीताई मिसाळ, आमचे महानगरपालिकेचे पदाधिकारी, सर्व शासकीय अधिकारी, पुणे महानगरपालिका असेल, पोलीस आयुक्तालय असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, वेगवेगळ्या राज्य आणि केंद्र सरकारच्या जे काही मंत्रालय आहेत ज्याच्याशी नागरिकांचा सातत्यानं त्यांच्याशी संबंध येतो किंवा कामाचा विषय असतो, मग ते रेल्वे असेल, पोस्ट ऑफिस असेल, त्याच्यानंतर आमचं सिव्हिल एव्हिएशन असेल, सहकार असेल, दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या संदर्भातले काय प्रश्न असतील, अशा या सर्व शासकीय व्यवस्थाचे प्रतिनिधी म्हणून अधिकारीसुद्धा या ठिकाणी उपस्थित असतात. आणि त्यामुळे सकाळपासून आम्ही सगळे या ठिकाणी नागरिकांना ऐकण्यासाठी, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एकत्र येतो. आजचा हा 17वा जनता दरबार त्यानिमित्तानं होतो आहे आणि आम्हाला एक लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल, आमच्या माधुरीताई असेल, आम्हाला सर्वांना एक समाधान आहे की लोकांना आपण वेळ देतोय, लोकांचं समजून घेतोय, समस्या सोडवतोय, त्यांच्या अडचणी जाणून घेतोय. त्यामुळे आम्हाला जी शिकवण आहे ती हीच आहे की निवडून आल्यानंतर आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांना, मतदारांना एक आपलं ते दायित्व आहे की आपण त्यांच्यासाठी उपलब्ध असणं, त्यांच्या सेवा, त्यांच्या समस्या या संदर्भात काम करणं. आजचा तोच एक भाग आहे आणि सलग 17 वेळा हे अभियान आमचं आज होतं आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा आहेत. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी 1 विधानसभा मतदारसंघ त्या ठिकाणी हा अभियानाचा कार्यक्रम होतो. असे 17 कार्यक्रम आज झाले. त्यामुळे आपणही पाहत असाल की नागरिकांचा प्रतिसाद आहे, नागरिकांच्या समस्या आहेत, वेगवेगळ्या नागरिक समस्या असतात, सामाजिक प्रश्न असतात, केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिकेशी संबंधित वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न असतात. ते सगळे सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी स्वतः पूर्ण वेळ उपस्थित राहतो. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी डिजिटल पुणे न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.